ठरवली, तो काय सांगणार? आज उमेदवार निविदा वाटप झालेल्या, कसा काय नगर परिषदेचा येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या लक्षात घेता भारतीय जनता पार्टीने विशेषतः भंडारा नगर परिषदकरिता इच्छुक उमेदवारांना आज कार्यालयात बोलावून त्यांच्या सर्वांकडनं रीतसर उमेदवारी अर्ज भरून करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली। आणि आपल्याला कल्पना असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण शहरातून उमेदवारीकरता अर्ज आज आमच्याकडनं गेलेले आहेत आणि प्रचंड असा रिस्पॉन्स संपूर्ण शहरातून भारतीय जनता पार्टीला मिळतो आहे। एकंदरीत लक्षात घेता साधारणतः 17 प्रभागामध्ये 35 उमेदवार उभे करायचे आहेत आणि एक नगराध्यक्ष, 36 उमेदवाराला आम्हाला फॉर्म द्यायचे आहेत। बघता बघता साधारणतः 125 पेक्षा जास्त अर्ज भारतीय जनता पार्टीकडे आलेले आहेत आणि प्रचंड असा आत्मविश्वास संपूर्ण कार्यकर्त्यामध्ये निर्माण झालेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी भंडारा शहरावरती आपला भाजपचा जिल्हा फडकवेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो। जनतेकडचे एक प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी युतीमध्ये महायुती मिळून समोर जाणार की स्वतंत्र? सध्या तरी भंडारा जिल्ह्यामध्ये युती करू नये असं आम्ही स्थानिक पातळीवरती ठरवलेलं आहे। वरिष्ठ पातळीवरती काही विशेष निर्देश आले त्याचा वेगळा विचार होईल, परंतु आस्थागत युती करू नये या मताचं स्थानिक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं एकत्र म्हणणं आहे। त्यामुळे स्वतंत्रपणे आम्ही भंडारा जिल्ह्यातील 4ही जागा स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी लढेल असं आता तरी सध्या दिसतं। एक शेवटचा प्रश्न असा आहे की नगराध्यक्ष पदासाठी काय अशी उमेदवारी आणि नगराध्यक्षपदासाठी सुद्धा 3-4 उमेदवारी अर्ज आमच्याकडे आलेले आहेत। आपल्या सर्व जनतेच्या सर्वेमधून विविध सर्वेअंतर्गत पक्ष उच्चस्तरीय म्हणजे साधारणतः राज्यस्तरीय सगळे एकत्रित सर्वे एकत्र येतील आणि आमच्या साधारणतः नगराध्यक्षाच्या निवडणुकींच्या जी काही आपलं हे आहे ते वरिष्ठ पातळीवरती ठरेल। बाकी मात्र आम्ही नगरसेवक आणि इतर कार्यकर्ता स्थानिक पातळीवरती आमचे कार्यकर्ते आणि सर्व लोक आणि मग आमचे नागपूरवरून काही नेते येऊन त्याची योग्य ती दखल घेऊन त्याप्रमाणे ते आपल्याला तिकीट निश्चित होते।